गेल्या 4-5 दिवसांपासून अहिल्यानगरच्या सर्वच भागांमध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये पाणी गेलेलं आहे। प्रामुख्याने सोयाबीन, ऊस, कांदा, उडीद, तूर या खरीपाच्या पिकांचं पूर्णतः नुकसान झालंय। जिल्ह्यातील 87,000 हेक्टरवरील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अशी आकडेवारी प्रशासनाकडे आहे। जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण इथल्या सोयाबीन पिकाच्या नुकसानाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। पाहूयात। नगरमध्ये मागच्या 4-5 दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे आणि या पावसामुळे शेती पिकाचं प्रचंड नुकसान होत आहे। मी आहे जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण या गावामध्ये आणि या ठिकाणी आपण आता हे जे पीक पाहतोय हे पीक आहे सोयाबीनचं, जे पूर्णतः उद्ध्वस्त झालेलं आहे। या परिसरातील सोयाबीन असेल, ऊस असेल, कांदा असेल, ही सर्व पिकं पाण्यामध्ये गेलेली आहेत। जवळपास प्रत्येक शेतामध्ये 2 फूट 1.5 फूट असं पाणी साचलेलं आहे आणि यामुळे या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। जिल्ह्यातील कर्जत जामखेड असेल, शेवगाव पाथर्डी असेल, या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड असं नुकसान या पावसामुळे झालेलं आहे। आपल्या सोबत या ठिकाणी या शेताचे शेतकरी आहेत। दादा, आपलं एकूण क्षेत्र किती आहे आणि किती पिकाचं नुकसान झालंय? क्षेत्र जवळजवळ 10-12 एकर आहे। ऊसाचे नुकसान झाली, कांद्याचं नुकसान झालंय, सोयाबीनचं नुकसान झालंय, उडदाचं नुकसान झालंय। बरं, हे नेमकं पीक आता हातातोंडाशी आलेलं आहे। हे असं आलंय ना, हे आता हे असं झालंय सगळं, हे बघा, असं झालं हे सगळं, बघा तुम्ही समक्ष शेतकऱ्याचं। ह्या पिकातून तुम्हाला किती पैसे मिळणार होते आणि याच्यामुळे किती आता नुकसान झालं? आम्हाला ह्याचं जवळजवळ 2-2.5 लाख रुपये ऊसाचं, कांद्याचं, सोयाबीनचं, उडदाचं हे मिळत असते। आता हे सगळी नुकसान झालेली आहे। आता ही पिकं आता गेली तर मग आता तुम्हाला कुठला आधार आहे, कुठला पीक घेणार? आधार काहीच नाही। आता जेव्हा पाऊस उघडून तेव्हा ज्वारी पेरली तर, नाही तर काय आधार नाही। आता हे एवढं नुकसान झालंय तर सरकारकडे काही मागणी करणार आहेत का तुम्ही? आता मागणीच करायची सरकारकडे। काय मागणी करणार? आमचं ही भरपाई म्हणून द्यायलाच पाहिजे आम्हाला, नाही तर मग शेतकऱ्यांनी काय करायचं, आत्महत्या करायचे। लैलेश बारगजे, झी 24 तास, अहिल्यानगर।